कच्चा बदाम हे गाणं खूप फेमस झालं होतं 2021ला. त्यानंतर पुष्पाराज जेव्हा चित्रपट रिलीज झाला त्या गाण्याचं व्हर्जन तेलगू आणि हिंदीमध्ये व्हर्जन रिलीज झालं होतं. त्यानंतर त्याच गाण्याचं मराठी व्हर्जन विजय भाऊ खंदारे यांनी केले होते. विजय भाऊ खंदारे हे अमरावती जिल्ह्यातले हे एक मोठे युट्यूब क्रिएटर आहे, कॉमेडी किंग आहे आणि खरंच त्यांचं गाणं हे खूप फेमस झालं होतं श्रीवल्ली मराठीतून. आणि कच्चा बदाम हे पण गाणं खूप फेमस झालं होतं भावांनो. आता त्या गाण्याचं नामोनिशान आहे का नाही काय माहित, पण इंस्टाग्रामला कधी मध्ये हे गाणं दिसतंय. श्रीवल्ली गाणं तर आपल्याला युट्यूबवर मिळेलच, ते पण मराठीतून. ह्या गाण्यामुळं विजयदादा खंदारे खूप व्हायरल झाले होते भावांनो. बघा मग त्या गाण्याची पॉवर किती भारी होते. आणि तो कोणी म्हणतात तो कच्चा बदाम जो सॉन्ग म्हणणारा होता तो चेनीवाला होता, तो खूप व्हायरल झाला होता असं म्हणतात भाऊ. आणि यार खरं आहे का खोटं याच्यामध्ये मला काही आणखीन माहित नाही बरं का. पण विजयदादांचं सत्य आहे की त्यांनी मराठी जे गाणं घातलं होतं शिरवल्ली, हे गाणं खूप फेमस झालं होतं बरं का भावांनो. बाकीचं काय म्हणणं आहे तुमचं या दोन्ही गाण्याबद्दल, श्रीवल्ली आणि कच्चा बदाम बद्दल कमेंट मध्ये सांगा. आणि हो भावांनो, तुम्ही लाईक खूप करतात व्हिडिओला. आणि हो भावांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का नाही करत रे? अरे यार सबस्क्राईब करा रे भावांनो. तुम्ही सबस्क्राईब कराल ना तर मला खूप मोटिवेट वाटतंय रे भावांनो. आणि जास्त जास्त या व्हिडिओला लाईक ठोका, 200 ते 300 लाईक ठोका. बाय बाय.